मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या कार्यकर्तृत्वान महिलांना आपल्या या मुलाखतीमध्ये सहभागी करून घेतलेले आहे. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत कथ्थक नृत्यांगना सोनियाताई परचुरे. नमस्कार सोनियाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आणि मला बरेच वर्षाची मनीषा होती तुम्हाला पाहायचं. प्रत्यक्षात तर तुम्हाला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात 1 to 1 करायचं होतं, मुलाखत घ्यायची होती. आणि अतुल दादांमुळे हा योग आला. अतुल दादांचे आभार मानूया. आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला बेडेकर मसाले यांनी स्पॉन्सर केलेला आहे. प्रायोजकांचेही खूप खूप आभार. सोनियाताई, सुरू करूया. डेफिनेटली. येस. तर थोडंसं तुमच्या बालपणाविषयी, शाळा आणि घरच्या आई वडिलांविषयी आणि कुटुंबाविषयी थोडंसं सांगा. बालपणाविषयी म्हणजे आमच्या घरामध्ये काही वातावरण नव्हतं नृत्याचं किंवा कलेचं. इनफॅक्ट आमच्या घरामध्ये सगळं अभ्यासच होतं असंही नाही म्हणणार मी. पण माझे वडील प्रोफेसर होते फिजिक्सचे. माझा एक काका डॉक्टर आहे, माझा एक काका इंजिनियर आहे, माझे आजोबा वकील होते. त्यामुळे तसं कलेचं वातावरण नव्हतं. पण माझा एक आतेभाऊ शशिकांत मुळे, तो सितार वाजवायचा. आणि तो जेव्हा जेव्हा रियाजाला बसायचा तेव्हा मी त्याच्या भोवती घुटमळत असायचे. कधीतरी पटकन गिरकी मार, कधीतरी पटकन उड्या मार. म्हणजे त्याला ते सितारीचे सूर ऐकले की मला काहीतरी आतमध्ये बदल व्हायचा. माझा तो बदल त्यांनी टिपला. आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की गुरुमामा, मला असं वाटतं की हिला शिकवलं पाहिजे नृत्य. आणि म्हणून आमच्या लकीली आमच्या ब्राह्मण सोसायटीतच पूनमताई मुर्डेश्वर यांचे भरतनाट्यमचे क्लासेस होते. आणि त्यावेळेला आत्ताच्या पालकांनी इतकं जागरूकता नव्हती की भरतनाट्यमच शिकवायचंय, कथ्थकच शिकवायचंय, असं काही नव्हतं. म्हणजे तिथे हिला नाच शिकायचं आणि तिथे नृत्याचे वर्ग होतात असं म्हणून मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. आणि मला आत्ता जे 40 आणि 50च्या मधले आहेत ते त्यांना हे समजू शकेल की बालपणीचा काळ सुखाचा असा तो काळ होता की छान बागडायचं, एक फक्त शाळा, एवढंच काय ते बंधन. आणि त्या बंधनाबरोबर छान स्वच्छंद आयुष्य होतं. त्या स्वच्छंद आयुष्यामध्ये माझ्या एक भरच पडली की मी नृत्याचे वर्ग जॉईन केले. आणि ते मात्र मला आठवतंय की मी कधीही क्लास बुडवला नाही. मला कधीच असं वाटलं नाही की मला इकडे जायचंय म्हणून मला क्लास बुडवायचा. अगेन परत मला असं वाटतं की त्या काळामध्ये तो ट्रेंडही नव्हता. म्हणजे आता जितकं पालक सतत शनिवार रविवारी मुलांना घेऊन जातात तसा तो ट्रेंड त्या काळामध्ये नव्हता. त्यामुळे मी तो रेग्युलर माझा क्लास झाला. आणि मी जवळजवळ पहिले 8-9 वर्ष भरतनाट्यम शिकले. आणि जिथे जिथे मिळेल मला आठवतंय की मी ती पण उर्मी माझ्यात लहानपणापासून होती की माझे वडील बऱ्याच संस्थांचं काम करायचे. त्यामुळे आमच्या घरामध्ये बऱ्याचशा मीटिंग्स व्हायच्या. पण मी अशी दाराच्या आड लपलेली असायचे की आता कधी मीटिंग संपते आणि मी तात्यांना म्हणते की तात्या, मी नाच करून दाखवू. अच्छा. म्हणजे आता असं कुठल्या लहान मुलांनी म्हटलं तर म्हणजे काय बावळटच आहे, कशाला आपलं असं म्हणायचं असं वाटेल. नाही, पण ते बालसुलभ वयात होऊन जातं. आणि आजही ते लोक सगळे आठवण काढतात, तू लहान असताना असं सारखी आम्हाला दाखवायचीच. काही माझा तेव्हा ठराविक प्रेक्षक वर्ग होता म्हणजे हक्काचा, की म्हणजे वरचे काकू असेल किंवा माझी मैत्रीण असेल सुनीता, की नाही मी ते मला शिकवलं तू बघ. ते तेव्हापासून ते डेव्हलप होत गेलं. आणि मग भरतनाट्यम टू कथ्थक हा प्रवास कधी घडला? हो, ते पण फार मोठी. आणि मी कारण 8 वर्ष जवळजवळ त्या कलेची साधना करून एक नृत्य प्रकार सातत्याने, मग तो एक अंगवळणी पडतो. आपण असं सरळ जरी चालत असतो तरी त्याला एक मोड देऊन आपण हे होतं. तर मग भरतनाट्यम आणि ही शैली वेगळी आणि आता कथ्थकची. भरतनाट्यम मी जिच्याकडे शिकत होते ना तिने पंडित गोपीकृष्णांकडे पण थोडीशी तालीम घेतली होती. तर तिला गोपीजींचं त्यावेळेस फारच म्हणजे अट्रॅक्शन होतं लोकांना. सगळ्यांनाच होतं, कारण जनजनक पायलवाडी सिनेमा, त्याच्यात त्यांनी केलेलं नृत्य. आणि तर पूनम ते आम्हाला थोडंसं कथ्थक शिकवायला तिने सुरुवात केली की मी जेवढं शिकवे, तिचं असं होतं की मला जे जे येतं ते मी तुम्हाला शिकवणार.
सो ती त्यांच्याकडे जे थोडंसं ती कथ्थक शिकली होती तर तिने शिकवायला सुरुवात केली. माझा थोडासा कल नाचताना तिच्या लक्षात आलं की कथ्थककडे जास्ती आहे. त्यातला वेग, त्यातली ऊर्जा, त्यातला एक म्हणजे आवेग, आवेश, तो सगळा माझ्यात जास्ती प्रभावी आहे असं तिला वाटलं. आणि त्याच्यामुळे ती म्हणाली की सोनिया, तुला ह्याच्या पुढे जर कथ्थक शिकायचं असेल, एक तर तू कथ्थक मध्येच करावंस असं मला वाटतं, आणि ह्याच्यात जर तुला पुढे करायचं असेल तर मी नाही तुला शिकवू शकणार, तुला कुठल्या तरी वेगळ्या गुरूंकडे शिकलं पाहिजे. तर मुळात मला हाच मोठेपणा वाटतो की आपल्याकडे एक चांगली नाचणारी मुलगी, तिला म्हणायचं की आता मी नाही तुला शिकवू शकत, तू तर ह्यांच्याकडे जा शिकायला. केवढा मनाचा मोठेपणा आहे. मनाचा मोठेपणा आहे. किंवा गुरुनी रस्ता दाखवणं म्हणजे काय, तेव्हा त्याला अगदी गुरुनी रस्त्यावर एवढं कळत नव्हतं, पण आज इतकं पुढे आल्यावर मला असं वाटतं की तिने मार्गच दाखवला मला. किंवा आजच्या प्रॅक्टिकल युगामध्ये मला असं वाटतं की इमॅजिन करा की कुणीही असं करणार नाही. आपल्याकडची जर खणखणीत एक मुलगी असेल तर तिला म्हणायचं की नाही, तर त्याने शिकवत राहिली असते ती मला भरतनाट्यम, आणि मी करत राहिले असते. पण तिने तेव्हा सांगितलं की तू असं असं शिकायला जा, आणि ती स्वतः मला डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे घेऊन गेली की तू विधिवत कथ्थक शिक. म्हणजे प्रॉपर त्याच्या ज्या गांधर्वच्या परीक्षा असतात त्याचं एक करिक्युलम आहे, त्याची एक पद्धत आहे, त्याचा एक वस्तुक्रम आहे, आणि त्याची एक तालीम आहे विशिष्ट प्रकारे मिळण्याची, तर ती तू घे. आणि म्हणून मग साधारण 9वीत वगैरे माझं कथ्थक शिकायला सुरुवात झाली डॉक्टर मंजिरी देवांकडे. वा. आणि मग मंजिरी देवांकडनं, कारण आता आपल्या मुलांना आपल्याला सांगायला आवडेल, कारण हल्ली सगळं क्लासेसचं अवडंबर जास्ती आहे. पूर्वी जी गुरुकुल परंपरा होती आणि तुम्ही त्या परंपरेतनं शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे आता गुरुजींकडे घेता आहात आणि मंजिरीताईंकडे सुद्धा. तर ती जी गुरुकुल पद्धत, त्यामधून जे तुमच्यावर संस्कार झाले नृत्याचे, तर ते एक वैशिष्ट्य आहे. त्याविषयी थोडंसं सांगा की कशी तालीम व्हायची. म्हणजे मला गुरुकुल पद्धतीने मी अगदी नाही शिकले, मी प्रामाणिकपणे सांगेन. कारण गुरुकुल पद्धती म्हणजे राहून गुरुकडे जास्तीत जास्त सकाळी उठलं की त्या आश्रमात जायचं आणि गुरुची सेवा करायची, काय आजूबाजूची कामं असतील ती करायची, सतत कानावर पडलं पाहिजे, ये जा, आपल्या गुरुंकडे कोण येतं उठ बस त्यांची करायची. अशा पद्धतीने जे शिक्षण असतं किंवा सहवास गुरुचा, हा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे, जो आता त्याचं महत्वच कळत नाहीये. आता क्लासरूम किंवा टीचिंग होत आहे किंवा आपल्याला 45 मिनिट्सचा पिरियड किंवा 1 आवरचा पिरियड असं जे होत आहे, अगदी गुरुकुल पद्धती नाही, पण सहवास मिळाला मला खूप जास्त. मला असं वाटतं की कुठलीही कला जन्म घेण्यासाठी तुम्हाला रेंगाळणं, रमणं, घुटमळणं आणि त्यात वाहून घेणं स्वतः. मी वाहून घेणं वगैरे आपण मोठं झाल्यावर म्हणतो की मी वाहून घेतलं वगैरे, पण त्या वयामध्ये म्हणजे भान, सारखं गोष्टींचं भान ठेवण्यापेक्षा व्यवधान ठेवणं गरजेचं आहे, सारखं भान ठेवण्यापेक्षा. की मला आता गुरु काय सांगतोय याचं मी नीट ऐकणं, मी माझ्या कानात घेणं, मी त्याची प्रोसेस करणं, मी ते स्वतःमध्ये रुजवणं, आणि ह्या सगळ्याला एक वेळ लागतो. तो वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि तो वेळ कधी आपण देऊ शकतो, जेव्हा आपण आपल्या गुरुला बघत असतो की आपण त्याचं वावरणं, त्याचं वागणं, त्याचं उठणं बसणं, त्याचे इतरांबाबतीतली असलेली मतं, ते करत असलेली त्यांची आदरस्थानं, ह्या सगळ्याचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हे छोटं नाहीये, आपण त्याला ते छोटं करून टाकलंय. 7 वर्षाचा कोर्स, मग 10 वर्षात विशारद, मग 12 वर्षात अलंकार, आणि मग कुठल्या तरी शाळेत लागायचं किंवा वर्षातनं 4 कार्यक्रम करायचे. आपण असं त्याला एक बंदिस्त रूप दिलंय, जे तसं नाहीये. त्याच्यापेक्षा ते खूप जास्त मोठं आहे. आणि म्हणजे जितक्या मोठ्या प्रकाराला छोटं केलंय तितकं मला असं वाटतं की गुरुच्या सहवासात तुम्ही राहिलात की प्रत्येक क्षण मोठा दिसतो आपल्याला, की त्याचं महत्व कळलं मला. आणि सुदैवाने अगेन मी परत त्याच्यावरच येईन की मी लहान असताना प्रोजेक्ट्सच आहेत, मग असाइनमेंटच कम्प्लीट करायचे आहेत, मग कॉलेजमध्ये 80% काय तुमचं अटेंडन्स कंपल्सरी आहे वगैरे, हा काळ तो नव्हता. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी वेगळं काही करू पाहत असेल तर त्याला शिक्षक सपोर्ट करत होते, सहाय्य करत होते, कॉलेज आजही करतं, पण तुम्हाला रिअली नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ. आता सगळी सोशल कंडिशन आपल्याकडची अशी आहे की आपल्याला ते शिस्त लावायला लागते, पण त्या काळामध्ये थोडंसं काय म्हणतो इमोशनल होतं, फ्लेक्सिबल होतं पेक्षा इमोशनली लोक अटॅच्ड होते. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे अटॅच्ड होते.
त्यामुळे मी बाईंकडे शिकत असताना मला आठवतंय की तासन तास आम्ही काही गोष्टींवर गप्पा मारल्या. तर ऍक्च्युली शिकण्यापेक्षा म्हणजे हा हात असा कर, हा हात असा कर, हा हात असा कर पेक्षा आजूबाजूचं हे जे बोलणं आहे ना, त्या बोलण्यामधनं खूप विद्यार्थी शिकत असतो. म्हणजे मला असं वाटतं की सगुण पेक्षा निर्गुणात्ता तो शिकत असतो. म्हणजे त्याच्या आजूबाजूला तुम्ही जे फील करत असता त्याच्यातनं शिष्य हा शिकत असतो. आणि तसा मला बाईंचा सहवास खूप मिळाला. खूप गोष्टींवर गप्पा मारल्या आम्ही अनेक काळ. आम्ही त्या काळामध्ये डॉक्टर सितारा देवींचे वडील पंडित सुखदेव महाराज त्यांच्यावर त्या पुस्तक लिहित होत्या सितारा देवी. तर बाई आम्हाला घेऊन जायच्या. मी होते, नंतर रुपाली देसाई होती, आणखीन 2-4 विद्यार्थिनी असतील. पण आम्ही एकत्र जायचो. आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठाण्यातनं खार रोडला जायचो. जाता येता होणाऱ्या गप्पा सगळ्या या विषयावरच्या. आणि पुस्तक लिहिताना ऍक्च्युली लिखाण ते साहित्य लिहिलं गेलं त्यांच्याबरोबर. तर हा सगळा एक मला असं वाटतं संस्कार बाईंकडनं मला मिळाला. आणि त्यानंतर गुरुजींकडे म्हणजे इट इज अ डिफरंट वर्ल्ड. म्हणजे मी काय म्हणतो, आपण घरात किंवा आपण म्हणतो की पाऊस पडतो किंवा गारांचा पाऊस पडतो किंवा बर्फ पडतो आणि त्याचाही आनंद आपण घेतोच. बर्फच असतो. तुम्ही तो बर्फ हातात घेणं आणि तुम्ही तो असं लांबून बघणं, आणि तुम्ही ऍक्च्युली हिमालयात जाणं आणि सगळीकडे बर्फच असतात. तर ती शुभ्रता काय असते, ती शुभ्रता आपल्याला असं होतं की आपल्याला तेच शुभ्र किती सुंदर पांढरा बर्फ आहे ना, पण ती मोठी शुभ्रता बघितल्यानंतर हे किती मोठं आहे, म्हटलं तू काय काय वेचशील, तू वेचू नाही शकत. असं गुरुजींचं असणं माझ्या आयुष्यातलं हे इतकं भव्य दिव्य आहे. म्हणजे आकाश, मी त्याला निसर्गातलीच कुठली तरी उपमा देऊ शकते की प्रचंड खळखळतं पाणी किंवा निळं शुभ्र निरभ्र आकाश किंवा भरपूर बर्फाच्छादित प्रदेश की जिथे तुमच्या डोळ्यात, मनात, शक्तीला, बुद्धीला मावच नाही असा काहीतरी खजिना मला मिळाला गुरुजींकडे. आणि मी रमली आहे तिथे. मी अजूनही शिकते त्यांच्याकडे. आणि खूप मजा येते. आणि वास्तवाचं भान तुम्हाला गुरु करून देत असतो, तुम्हाला अनवाइंड करत असतो. तुम्हाला असं सारखं वाटतं की आता पोचलो आपण, तर तू कुठेच पोचलेली नाहीयेस अजून, बराच प्रदेश तुला गाठायचा आहे. याची अखंड जाणीव करून देणारी व्यक्ती म्हणजे गुरु. तुम्हाला अत्यंत अनकम्फर्टेबल करणारी व्यक्ती म्हणजे गुरु. तुम्हाला ती कधीच कम्फर्ट झोन मध्ये जाऊ देत नाही की अरे आता सगळं छान, मग काही टेन्शनच नाही. ज्या दिवशी मला गुरुजी असं सांगतील ना की अरे बा फर्स्ट क्लास सोनिया, तुला आता मस्त जमलंच आहे, त्या दिवशी मी समजेन की त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं किंवा मला त्यांनी शिष्या म्हणून आता नाकारलंय की त्यांना हिला काही समजत नाही असं. पण सुदैवाने मला उशिरा पण तरी मला गुरुजी भेटले. गेली जवळजवळ 10 वर्ष मी त्यांच्याकडे शिकते. आणि त्यांनी तुम्हाला शिष्य म्हणून हे किती कौतुकास्पद आहे. म्हणजे आम्ही पण घाबरतो की गुरुजी म्हटले की दरारा आणि एक भीती असते थोडी मनामध्ये, आणि आदरयुक्त भीती म्हणजे. आणि पण ते एवढे, आणि त्यांच्याशी बोलायला लागलं की इतके ते असे मृदू स्वभावाचे आहेत आणि अगदी गोड बोलतात, आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला लयकारी समजली नाही तर ते समजवून सांगतात. त्यांना ते त्यांचं जीवित कार्य वाटतं. म्हणजे की लयकारी समजत नाही असं त्यांचं असं ठाम मत आहे की असं नाहीये. तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही पद्धती बदला, तुम्ही सांगा आणि ते समोरच्याला येणार आहे. म्हणजे आणि त्याचं त्यांनी म्हणजे ह्या प्रूव्हन फॅक्ट्स आहेत, त्यांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलंय की असं वाटतं की अरे हिला काय येईल की नाही, तर तिला एक 3-4 वर्षांनी आपण गेलो तर तिला अप्रतिम यायला लागत असतं. सो तुमची आंतरिक जी इच्छा ना त्यांची की आलं पाहिजे विद्यार्थ्यांना किंवा हे पुढे गेलं पाहिजे, परंपरेने दिलेलं आहे ते साहित्य पुढे गेलं पाहिजे आणि मी वाहक आहे, फक्त मी इथनं इथे देणार आहे, ही अत्यंत काय म्हणतो आपण ग्रेट भावना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही गुरु शिष्य परंपरा सुंदर चालत आहे. गुरुजींचं आपण नाव सांगितलं नाहीये, पंडित सुरेश तळवलकर, म्हणजे तालयोगी म्हणतात त्यांना. आणि आम्ही म्हणजे मी तर खूप थोडंसं शिकू शकले त्यांच्याकडे पुण्यात होते तेव्हा, पण सोनिया ताईंना तर एवढा 10 वर्ष सहवास, म्हणजे काय किती त्यांनी घेतलं असेल गुरुजींकडनं ते मला माहिती नाही. पण मला म्हणजे वर्षाव मात्र माझ्यावर झालाय खूप प्रेमाचाही. आणि काय म्हणतो आपण खूप चांगलं साहित्याची मला ओळख झाली, खूप चांगली भाषा मी बोलायला शिकले, माझा अप्रोच बदलला, माझ्या ठहरावाला, माझ्यात खूप वेगळ्या प्रकारची सेन्सिबिलिटी आली. मी नेहमी म्हणते की मी बिनधास्त कायमच होते,
कायम बिनधास्त होते मी. मला जिथे नृत्य आणि रंगमंच तिथे मला कधीच भीती नाही वाटली वा. देवादयेने. पण त्यांनी मला बिनधास्तपणा जो माझा आहे तो थोडासा बदलून त्यांनी मला निर्भय बनवलं. वा. बिनधास्तपणाला एक थोडीशी अज्ञानाची झाक असू शकते, पण निर्भयतेला ज्ञानाचा किंवा साहित्याचा किंवा सत्याचा सपोर्ट असतो नेहमी. तर ते सत्य त्यांनी मला हा. त्याची ओळख करून दिली. हो. आणि पहिला त्यांचा असा प्रयोग त्यांनी असा केला की म्हणजे आपल्या तबला वादनाला त्यांनी कथ्थक नृत्याची साथसंगत हो. किंवा गाण्याची म्हणजे हो. शास्त्रीय संगीताला तबल्याची साथसंगत हो. असते, पण हो. त्यांनी नेमका उलटा प्रयोग त्याचा केला हो. आणि तो खूप स्तुत्य आणि तो खूप सगळ्यांना भावला, आवडला. पण गुरुजींकडनं जी पढंत आहे हो. ती त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना नक्की समजेल, कारण वा. त्यांची एक पढंत करण्याची एक विशिष्ट हो. पद्धत आहे. हो. तर ती जरा तुमच्या शब्दात ऐकायला नक्की आवडेल. मला फार छान वाटलं की तुम्ही हा प्रश्न विचारला. पढंतचं असं आहे की त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक बंदिशीमध्ये काव्य आहे आणि ते काव्य हे कलाकाराला दिसलं पाहिजे किंवा बंदिशी कलाकाराला दिसावी लागते. ती आधी म्हणजे म्हणतो तशी आधी शिकायची, मग ती पाठ करायची, जसं म्हणतात 100 वेळा म्हण, 500 वेळा म्हण, 1000 वेळा म्हण. मग ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जाते. ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडला गेली की ती जेव्हा बाहेर येते पुन्हा तेव्हा ती तुमची स्वतःची होऊन आली पाहिजे. म्हणजे त्यांचं आता त्यांनी एक समजा मी बंदिश म्हणून तुम्हाला ऍक्च्युली त्यातला फरक सांगू शकते की एक प्रिमलू आहे, दी ताता गरी धिकटा धिकटे तागते दी गे गे दी गे धिकटे देता धिकटे तागते धिकटे तागते कदा कधी दा 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 कधी दा 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 कधी दा दा धा ता. आता समजा ही बंदिश आहे तर दी ताता गरी धिकटा धिकटे तागते दी गे दी गे धिकटे तक देता धिकटे तागते धिकटे. हा अभ्यास झाला. पण हा करत 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 तुम्हाला जेव्हा दी ताता गरी धिकटा धिकटे तागते दी गे दी गे धिकटे तक देता धिकटे तागते धिकटे तागते कदा कधी दा 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 कधी दा 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 कधी दा 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 दी ताता गरी धिकटा धिकटे तागते दी गे दी गे धिकटे तक देता धिकटे तागते धिकटे तागते कदा कधी दा 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 कधी दा 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 कधी दा 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 तान दी ताता गरी धिकटे धिकटे तागते दी गे दी गे धिकटे तक देता धिकटे तागते धिकटे तागते कदा कधी दा 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 कधी दा 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 कधी दा दा दा. आता ह्याला दा तान ही जी गॅप आहे की थांबणं, इथे पण म्युझिक आहे. हे त्यांनी मला शिकवलं की दी ताता गरी धिकटान धिकटे दी गे दी गे धिकटे तक देता. हे काय थांबणं आहे. धा तान गॅपची काय मजा आहे. तो जेव्हा चक्रधार बंदिश असते म्हणजे एक बंदिश एकसारखी 3 वेळा, त्या 3च्या मध्ये 2दा जी गॅप असते ती गॅप म्हणजे काय, ते थांबणं म्हणजे काय. तर ह्याची सावली घ्यायची असते आणि पुढच्याची त्याला आस असते, अशी ती गॅप. असं हा अप्रोचच मला त्यांनी दिला. आणि मी परमेश्वराची त्यांची शतशः आभारी आहे की मला म्हणजे माझा नक्की काहीतरी गेल्या जन्मी मी पुण्य केलंय खरंच. की ते असं बसवून म्हणजे कित्येकदा गुरुजी असं पाठीला मारत ह्या स्पर्शाने पण कळतं की अरे अच्छा अच्छा, म्हणजे इतक्या त्या खाचा आहेत किंवा लईचं कटिंग. धाती का तिट धा ती क ती ट धाती का तिट धा धाती का तिट धा धाती का तिट धा धाती का तिट धा ती क ती ट. हे काय 1 2 3 4 5. हे कटिंग त्यांनी मला शिकवलं. हे माहितीच नव्हतं. आणि मी जसं मगाशी म्हणलं की बिंदास, तसं मला वाटतं की नेहमी जसे माझे वडील प्राध्यापक गुरुनाथ भार्गवमुळे की मला नेहमी माहिती असतं मी काहीही चूक केली तरी ते माझ्या मागे उभे की मी आहे, जबाबदारी घे, मी आहे. तसं मला गुरुजींचं वाटतं की ते ही इज माय फादर, की ते माझ्या मागे उभे आहेत. भक्कम आधार आहे की ही बंदिश यांचीच आहे, ती अशीच म्हणायची असते. तू म्हण, कोणी विचारलं तर मला सांग. हे जे लागतं ना, हे मला गुरुजींनी दिलं. नक्कीच. तुमच्याबरोबर ह्या अशाच गप्पा आणि आय थिंक म्हणजे मैफिलच झाली आहे खरं तर ही गप्पांची. तर अशी चालू ठेवूया, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण सोनिया परचुरे यांच्याशी बातचीत चालू ठेवूया, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमांतर्गत आज आपण सोनियाताई परचुरे यांना आमंत्रित केलेलं आहे. सोनियाताई, आता आपण रियाजाचंच बोलतो आहे, तर मला जाणून घ्यायचं की तुम्ही रियाजाला किती वेळ देता आणि रियाजाला तासनतास रियाज करण्यापेक्षा कमी वेळात तो किती चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, किंवा एकंदरीतच तुमची रियाजाची पद्धत काय आहे ती जाणून घ्यायला आवडेल. मी प्रामाणिकपणे सांगेन की रियाजाचा संस्कार माझ्यावर जरा उशिरा झाला. म्हणजे रादर गुरुजींकडे तोपर्यंत जेवढं लागेल त्याची प्रॅक्टिस करणं. म्हणजे आता मला परफॉर्म करायचं तर त्याच्या आधी 2 महिने प्रॅक्टिस करणं आणि अदरवाईज एरवी शिकणं, अशी प्रोसेस होती. पण रियाज करणं किंवा सातत्य त्याच्यामध्ये रोज घुंगरू बांधणंच हे मी गुरुजींकडे शिकले. एक तर त्याला कारण असं की माझी भाषा बदलली. तुम्ही एका भाषेत बोलत असता आणि तुमची भाषा जेव्हा बदलली तेव्हा यू हॅव टू प्रॅक्टिस. गुरुजींकडे मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काही बोल तुझा घाम घेतील, काही बोल तुझा श्वास घेतील, काही बोल तुझ्या डोळ्यातलं पाणी घेतील आणि काही बोल तुझं रक्त काढतील. सो तुला तिथपर्यंत पोचायचं असेल तर एक सातत्याने थारे किट थारे किट थारे किट थारे किट थारे कमी लईला ता किट कदे मिता किट ता किट ता कदे मिता किट ता किट धा ते हे करत राहणं. आणि त्यांनी फार चांगलं सांगितलं की इथनं नाही दमायचं, छातीतनं नाही दमायचं. हे नाही होता का मग पायातनं दम. ज्या वेळेस पाय सांगतील की नाही आता म्हणजे चालतच नाहीये त्यावेळेला थांब. ओके. सो सुरुवातीला जेव्हा मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा खरंच मी 2.5-3 तास रियाजाची सवय लावली. आणि हे सुद्धा खूप कमी आहे पूर्वीच्या लोकांच्या मनाने. किंवा अनेक वेळेला मी डॉक्टर शमा भाट्टेंचं पण ऐकलंय की त्यांचं खूप तास त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनींकडनं रियाज करून घेतलाय. खूप मोठी गोष्ट आहे ही. सो ते लहानपणी जर 5-5, 6-6, 8-8 घंटा तुम्ही केली असेल तर खूपच सुलभ जातं मोठं झाल्यावर, कारण ती मस्त एनर्जी सेव्ह झालेली असते. तर आणि शरीराला एक सवय झालेली असते. आजही मी माझ्या लहानपणी जे खूप नाचले, उदाहरणार्थ चक्रा खूप मारायचे मी चक्रा. तर आता या वेळेला पण असं काय वाटत नाही, होऊन जातात. अरे आपण अजून मारले आपण ते पूर्वी साठवलेलं असतं. तसं तो रियाज उशिरा सुरू झाला पण त्याच्यामध्ये सातत्य आलं माझ्या रियाजामध्ये. आणि आता मी अगदी 2.5-3 तास नाही करत, कारण खरं केला पाहिजे. पण थोडंसं काय म्हणतो आपण, पायातली जी एनर्जी आहे ना ती मला आता आहे तीच खूप वर्ष वापरायची. म्हणजे जो गुडघा थोडासा कधीतरी त्रास देऊ शकतो कधीतरी, तर ते जे काय आहे आतला जो विषय शरीराचा तो जपण्यासाठी मी त्याचा वेळ कमी केलाय रियाजाचा. आणि शेवटी तुम्ही इतके वर्ष केलेलं असताना तेव्हा तुम्ही जेव्हा जसं आपण लहानपणी कित्येक लोक मराठी मीडियम मध्ये शिकतात आणि मग अमेरिकेत सेटल होतात. बरोबर. आणि मग 40 वर्षांनी पण त्यांना कोणी मराठी म्हणजे भेटला तर ते सहज मराठी बोलतात. म्हणजे अरे हे इतके वर्ष बोलत नाही इतकं चांगलं मराठी असं आठवत नाही. म्हणजे खटाखट बोलायला लागतात. ते जे आहेत तसंच आहे की एवढे वर्ष तुम्ही केलेलं असतं. समजा मध्ये काही दिवस नाही केलं तरी कार्यक्रमाच्या वेळेला तुम्ही तो रिझल्ट देऊ शकता. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की कार्यक्रम म्हणजेच कलाकार तर नाही, ती आपल्या आनंदासाठी असली पाहिजे, ती स्वांत सुखाय असली पाहिजे. आणि मग रियाज ही गोष्ट सुद्धा कशाचा तरी आस न ठेवता, काहीतरी सिद्ध करायचे म्हणून न करता, जेव्हा फक्त तुम्ही तुमच्यासाठी करता, इट्स अ ब्युटिफुल ट्रॅव्हल मला असं वाटतं. आणि मग त्याला वेळेचं बंधन राहत नाही. आणि रियाज हा फक्त शारीरिकच नसतो, तो मानसिकही असतो. म्हणजे असं होऊ शकतं, याचं हे होऊ शकतं की 8चे इतके पद्धतीने विभाजन होऊ शकतं, 8-32 सुद्धा त्याचं अशा प्रकारे विभाजन होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी मग सुचायला लागतात. म्हणजे गुरुनीच तो मार्ग दाखवलेला असतो पण त्या सुचायला लागतात, त्याची मजा यायला लागते. आणि पण ते करत राहावं. म्हणजे कुणीही असं समजू नये की आता मी रियाज करत नाही की मला असं नसतं. मला असं वाटतं की रियाज तुम्हाला सतत
तेजस्वी ठेवतो, तुम्हाला ते धगधगतं ठेवतो. हा. आणि जसं म्हणतात ना की कुठल्याही योद्ध्याने तलवारीला धारच नाही केली तर नाही चालणार. म्हणजे मी तलवार विद्या शिकलो आणि मला कधीच लढायची वेळ नाही आली, ओके, पण जर आली तर तुमच्या तलवारीला धार पाहिजे. तसं तर ते रियाजाचं ते आहे की स्वांत सुखाय करावा आणि त्याचा काय म्हणतो आपण, गर्व कोणी बाळगू नये, की त्याचं एक सातत्याने शिकत. हा, म्हणजे त्याचा वेळेमध्ये मापन करून की मी 100 चक्रा एका वेळेस मारते किंवा मी असा रेकॉर्ड करते, असं नाहीये ते. इट्स अबाउट प्लेजर, इट्स अबाउट टेकिंग प्लेजर, गिव्हिंग प्लेजर, हॅव्हिंग प्लेजर. इट्स अबाउट दॅट. इट्स नॉट अबाउट प्रूव्हिंग एनिथिंग, असं मला वाटतं. सो ती रियाजाचा रस्ता हा प्रूव्ह करण्यासाठी न होता तो आनंदाकडे जर नेला तर त्याचा रिझल्ट सगळ्यांना मिळेल मला. नक्कीच. तुम्ही एकतर दिसताय छान अरे आणि त्याहून बोलताय सुंदर आणि असं ऐकत राहावं सगळी मी मंत्रमुग्ध झाले. मला आता विचारायचंय, आपण काही ठरवलं नव्हतं आपलं, म्हणजे तुम्ही ठरवलं नव्हतं की मला प्रोफेशनल डान्सर व्हायचं आहे, व्यावसायिक नृत्यांगना व्हायचं आहे. तुमच्या सगळं बॅकग्राऊंड पण डॉक्टरचं आणि वकिलांची होती. तर प्रोफेशनल डान्सर म्हणजे नृत्यांगना व्हायचं की आपला पहिला परफॉर्मन्स जो असा झाला पाहिजे असं कधी वाटलं? नाही, असं काही मी ठरवलं नव्हतं. मला प्रत्येकच माझा परफॉर्मन्स चांगलाच, म्हणजे मला असं काही न ठरवताच मला चांगलंच नाचायला आवडायचं. म्हणजे मला हे सांगता नाही येत आहे, पण आता चांगलं नाचूया असं मला ठरवावं नाही लागलं. इट वॉज इट. म्हणजे मला स्टेजवर गेल्यानंतर मी इतकी खुश असायचे लहानपणी की तुम्ही तोच मार्ग, तेच झालं माझ्याकडून. आज मात्र मला एका गोष्टीची आश्चर्य वाटतं की म्हणजे तेव्हा काय शाळेमध्ये गॅदरिंग असतं किंवा कुठेतरी आपला फॅमिली फंक्शन असतं, पण तेव्हा सुद्धा म्हणजे मी जेव्हा 8वीत होते 9वीत होते, माझा परफॉर्मन्स झाला अगदी समजा 5 मिनिटाचा असेल तरी बाहेर आल्यानंतर मी अशी गळलेली असायचे. मला रडायला यायचं, मला असं काहीतरी प्रचंड असं. तर ते मला कधीच तेव्हा कळालं. आणि मला सगळ्या मैत्रिणी चिडवायच्या पण, रडतेस काय, इतकं चांगली नाचलीस, आणि ते कळायचं नाही. आता कळतं की असं मला आता वाटतं की ते सगळं मी आतलं देऊन टाकायचं. त्या क्षणी दिलं, आणि ते देणं आणि घेणं दोन्ही असतं. तर त्याचं एक समाधान आणि त्याची एक दमणूक, प्रत्येक प्रसूतीनंतर स्त्रीला जी दमणूक होते ती दमणूक मी खूप लहानपणापासून अनुभवली. कोणाला खरं वाटेल खोटं वाटेल माहिती नाही, पण इट्स अ ब्युटिफुल थिंग असं मला वाटतं. आणि त्यामुळे असं काही ठरवलं नाही, मला तो मार्ग सोडताच नाही आला. आणि नकळत तो कथ्थक हा तुमचा श्वास झाला. हो, तो मला मार्ग सोडता नाही आला. म्हणजे आता तर ती माझी इट इज माय लँग्वेज. कुठलीही गोष्ट मला सांगायची असेल तर मला त्याच्यात कथ्थक दिसतं, कथ्थक मधनं मी सांगावी अशी वाटते. सो मी असं ठरवलं नाही, झालं ते आपोआप घडत गेलं. कारण पैसा हा कधी प्रायोरिटी नव्हती. पैसा मिळवायचा आहे, करिअर करायचंय असं काहीही न ठरवल्यामुळे कदाचित ते झालं. कारण आपण त्या मार्गाने चालत असतो आणि आपोआप गोष्टी होत असतात. म्हणजे मला नेहमी वाटतं की जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, म्हणजे मेडिसिन आहे, इंजिनिअरिंग आहे, समजा एखाद्या सर्जननी 10 लोकांना मरता मरता वाचवलं तर त्या सर्जनचं नाव होतं की अरे हे वाचवतात, ह्यांच्याकडेच जाऊया. किंवा कसं ते ठोस आहे ना, तो मरणार होता आणि त्यांनी वाचवलं. बरोबर. इंजिनिअरिंग एखादा ब्रिज बांधला, अप्रतिम, 50 वर्ष त्याला काही झालं नाही, हे कसे स्किल आहे. पण तुम्ही कलेत इतकी संवेदनशीलता आहे. मी करत असताना माझी संवेदना वेगळी आहे, बघणाऱ्याची संवेदना वेगळी आहे, तर ते कसं प्रूव्ह होणार? जे हिला वाटतं तेच, तर हा आर्टिस्ट चांगला आहे किंवा वाईट आहे हे आपल्या बाबतीत कसं ठरणार, असा जो प्रश्न पडतो तो काही वर्षांनी त्याची उत्तर मात्र मिळायला लागतं. यू हॅव टू हॅव दॅट पेशन्स की तुमच्याकडे, आणि तुमचा विश्वास पाहिजे तुमच्या कलेवर, तुमच्या गुरुवर, असं मला वाटतं. सो हे सगळं मी ठेवलं, आणि ते ठेवलं असं आत्ता म्हणायचं तेव्हा काही कळत नव्हतं. आय वॉज व्हेरी हॅपी डुईंग दिस अँड आय कंटिन्यूड डुईंग दिस. त्यामुळे
नक्कीच. पण आता जसं ललित कला केंद्र किंवा पूर्वीचं नालंदा विद्यापीठ ह्या जशा नामांकित संस्था होत्या, तसा अभ्यासक्रम आता असायला हवा. म्हणजे त्या अभ्यासक्रमातनच कलाकार घडतो असं तुम्हाला वाटतं, की गुरुकुल पद्धतीने कलाकार घडतो? नाही, अभ्यासक्रमातनं कलाकार नाही घडत हा. असं मला नाही वाटत. ते थोडं थिअरेटिकल होतं. फार थिअरेटिकल होतं आणि गुरुकुल पद्धतीतनं तो कलाकार घडू शकतो. कारण की तेच ना, की हे जे टिकमार्क आहे ना, ते नाही आहे ना गुरुकुल पद्धतीमध्ये. हा. 7 परीक्षा झाल्यास तू ग्रॅज्युएट, हे जे टिकमार्कच नाही. नाही. त्यामुळे ती जी अस्वस्थता आहे, हा. ती अस्वस्थताच शिष्याला कलाकार बनवू शकते. वा. हम्म. कारण टिकमार्क तुम्हाला एक सर्टिफिकेट देतं हा. आणि ते कलाकार नसतात असं नाही मला म्हणायचं. हा. पण जिथे सेफ आहे ना, जिथे रिस्क नाहीये ना, हा. तिथे कलेचा थोडा वाव कमीच होतो. हम्म. रिस्क पाहिजे. तुम्हाला मनस्वी अगदी नाही म्हणजे मनस्वी पण असावा लागतो कलाकार, पण फार काव्यात्मक होईल ते. पण म्हणजे सारखा सगळ्याचा विचार करून जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा हा. ते मोजून मापूनच होतं. हम्म. तुम्ही जेव्हा बेधडक उडी टाकता आणि तुम्ही पोहायला शिकता आणि तुम्ही एखादा सूर मारता, अरे त्याच्यातला जो एक उत्स्फूर्तता आहे आणि त्या अनुभवातनं जे शिकणं आहे, हम्म. तुम्ही पडण्याच्या अनुभवातनं जे उठण्याचं शिकणं आहे, हा. ते गरजेचं आहे असं मला वाटतं. हम्म. त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांविषयी मला हा. प्रचंड आदर आहे. हा. आणि अशा संस्था का असल्या पाहिजेत की त्याला एक रेकग्निशन मिळण्यासाठी. हम्म. की बऱ्याचदा मला अजूनही उत्तर द्यायला लागतं की अच्छा तुमच्या पण परीक्षा असतात, अच्छा, हो. बरं. अरे मग त्याचा अभ्यासक्रम पण म्हणजे इतकं त्याला अजून हा. मान्यता नाहीये अनेक क्षेत्रांमध्ये. त्यांना बरोबर. कळतच नाही की अच्छा हे असं सगळं एक जग चालू आहे हो. आणि 100 वर्ष गेले चालू आहे, ह्याची त्यांना कल्पनाच नाहीये. हम्म. सो ते म्हणजे त्याचं अस्तित्व दिसण्यासाठी अशा पद्धतीचे कोर्सेस हवेत. हम्म. पण ते त्याचा भाग 25% आणि ज्याला कलाकार व्हायचंय, हम्म. ज्याला एक्सप्रेस करायचंय, त्याला अनुभव घेणं, पडणं, तुम्ही कोणी नाही आहात हे तुम्हाला समजणं, हा. की तुम्हाला खूप मोठं काहीतरी गाठायचं आणि तू एवढंसं केलंच म्हणजे हे काहीच नाहीये, हा. हा. ह्याची जाणीव, सत्याची जाणीव, ह्या सगळ्याची फार. आणि हे फक्त गुरुच करू शकतो. वा. कारण गुरुला काही नकोय तुमच्याकडनं. हम्म. मला अनेक वेळा लोकांना हे सांगावं असं वाटतं की मला काय हवंय, मला काहीच नकोय. हा. म्हणजे मी उलट आहे ना, की माझ्याकडे मुलगी टिकून राहावी म्हणून मी तिला काहीच बोलणार नाही, ओरडणार नाही. हा. मस्त मी 10 वर्ष तिच्याकडनं फी घेईन आणि काय मग सगळंच फर्स्ट क्लासच आहे की. हो. पण ज्या अर्थी मी वाईटपणा घेतेय, ज्या अर्थी मी पाय घालतेय, हा. त्या अर्थी मला ते तिला यावं असं वाटत असतं. बरं. आणि त्याच्यात इट इज नथिंग पर्सनल. हो. जसं की आई ओनली हो. अबाउट दॅट शिक्षण. हो. आणि गुरु आईसारखाच असतो. आई जसं मुलाला जरासं चुकलं की ओरडते, थोडं दटावते, तसं ते गुरुचं असतं शिष्याला प्रति. पण ह्याबद्दलची आता हा. म्हणजे याच्याबद्दलच्या वल्गना खूप होतात. हा. पण ते ऍक्च्युली जगायची जेव्हा वेळ येते तेव्हा कुठेतरी पाय मागे येतोय पालकांचा सुद्धा, हा. तो नाही आला पाहिजे असं मला वाटतं. तर हा मार्ग तुम्ही सुखाने पकडू शकाल. हा. नक्कीच. तुमच्या आता प्रयोगशील सगळ्या तुमचे जे प्रयोग तुम्ही केले नृत्यामध्ये त्याच्याविषयी जाणून घ्यायचंय. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. आपण नवरात्रोत्सवानिमित्तानं सोनिया परचुरे कथ्थक नृत्यांगना यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी गप्पा करत आहोत. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमांतर्गत कथ्थक नृत्यांगना सोनियाताई परचुरे यांना आमंत्रित केलेलं आहे. सोनियाताई, आता तुम्ही एक प्रयोगशील कथ्थक म्हणजे कथ्थक नृत्यांगना बऱ्याच असतात. सगळ्यांनाच नाव, प्रसिद्धी, वलय मिळतच असं नाही, पण तुम्ही त्यातल्या एक नशीबवान म्हणून अशा आहात. कारण त्यामागे सगळी इतक्या वर्षांचं कष्ट आहे, मेहनत आहे आणि बुद्धिमत्ता हा महत्वाचा गुण आहे. तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळालेली आहे. तर प्रयोगशील आता जेवढे तुमचे प्रयोग होतात म्हणजे प्रत्येक म्हणजे लहान मुलांना घेऊन नृत्य सादर करणं असू दे किंवा मोठ्यांचा बॅले सारखं तुमचं परफॉर्मन्स असू दे, तर ते जे नाविन्य दरवेळी असतं, तर त्याविषयी थोडंसं सांगा. की तुमचे प्रयोग झाले त्याविषयी थोडंसं सांगा. त्याविषयी थोडंसं सांगण्यापेक्षा मी त्याची सुरुवात अशी करेन की अनेक वर्ष नृत्य करूनही मी अनेक लोकांकडनं असं ऐकत आले की
आम्हाला नृत्य बघायला आवडत नाही किंवा आम्हाला समजत नाही, हम्म. त्यात कसं रमायचं कळत नाही. हा. तर म्हणजे क्लासेस मी सुरू केल्यानंतर बऱ्याचदा पालकांची ही रिॲक्शन असायची, स्पेशली बाबा वडील लोक जे वडील, असतात ते हा. नाही नाही तू जा एकटी कार्यक्रमाला, मी काय येऊन तिथे करू. तर मला असं व्हायचं की हा काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाहीये हम्म. किंवा नृत्य हे काही फक्त बायकांची मक्तेदारी नाहीये किंवा हा. फक्त दिल्लीतले पुरुष नाचतात हा. की त्यांचा तिथे इंटरेस्ट आहे, म्हणजे नॉर्थ नॉर्थ आणि महाराष्ट्रामध्ये असं नाहीये ते, किंवा हा. साऊथला जे साऊथ इंडियन डान्सर्स हा. आहेत असं. तर मला ते फार खटकायचं. तर मी म्हटलं काय करू शकतो आपण ह्याच्यासाठी. असा विचार करताना मी जेव्हा रिसायटल म्हणजे क्लास सुरू केल्यानंतर, एक तर मी 9 वर्षांनी पहिलं रिसायटल केलं. हा. म्हणजे मी पहिले क्लास सुरू झाल्यानंतर लगेच क्लासचा कार्यक्रम असा जो एक ट्रेंड आहे तो हा. डेफिनेटली मी फॉलो नाही केला. हम्म. कारण म्हणजे म्हणजे शाळा सुरू केल्यानंतर पहिल्याच वर्षी 10वीतली मुलं नाही ना बसू शकत. बरं. 10 वर्ष तर जायलाच पाहिजे, हा. पहिली बॅच 10वी व्हायला. हा. तर तेवढा मी वेळ घेतला. आणि मग जेव्हा मी पहिला कार्यक्रम केला हम्म. तेव्हा मी असा विचार केला की सेकंड हाफ जो असतो, म्हणजे इंटरव्हल नंतरचा जो भाग असतो, हा. की मी एक जसं कथ्थक हे कथा सांगणारं नृत्य आहे, वा. तर तोच धागा पकडून मी 2003 साली, हम्म. मुद्दामून साल सांगते की कधीपासून हा प्रयत्न सुरू झाला हे हा. सर्व लोकांना कळावं म्हणून. तर 2003 साली मी पहिला कार्यक्रम केला ज्याच्यात सेकंड हाफ मी एक बॅले हा. बसवला. ओके. तेव्हा मी लहान मुलींना घेऊन मधमाशी, म्हणजे अनिल अवचटांचा मी एक लेख वाचला होता हा. मधमाशीवरचा. ओके. So मला असं वाटलं की हे जे सगळं मधमाशींचं जीवन आहे यात सगळं नृत्य आहे. हा. बरोबर. तर आपण लहान मुलींना घेऊन हा मधमाशांचा कार्यक्रम करावा. तर लोकांनी खूप छान रिसिव्ह केलं की अरे हे मस्त आहे. हा. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम अनाऊन्स केल्यानंतर आम्हाला सांग कधी कार्यक्रम हा. असेल तर, असं ते सुरू झालं. अच्छा. आणि मग मला ती एक आवड निर्माण झाली किंवा एक ती म्हणतो ना आपण ती नशा चढली की हा. एव्हरी टाइम काहीतरी वेगळं द्यायचं. आपण वेगळं करायचं. वेगळं पेक्षा मी गोष्ट सांगायची, दरवर्षी एक वेगळी गोष्ट सांगायची. हम्म. आणि मग ते करत गेले. आणि मग वेगवेगळ्या नृत्य भाषा कथ्थकच, पण हा. मग वेगवेगळे विषय हाताळत गेले. हम्म. म्हणजे मग मी चेस केलं, बुद्धिबळ हा. कोरिओग्राफ केलं, ज्याच्यात 16 प्यादी आणि 16 मेन, राजा, हा. हत्ती, घोडा. मग त्याच्यानंतर मी रामायण कोरिओग्राफ केलं. हा, अगेन गीत रामायण. रामायणाचं पण हा. असंच की बऱ्याचदा मी अशी कमेंट ऐकायची की त्यांनी नृत्य कोणी करू नये त्या गीत रामायणावर, ते गाणंच ऐकावं. आणि बाबूजीने ते अमर केलंय. हा, त्यामुळे म्हणजे मला असं व्हायचं की अरे हा. गायन वादन तथा नृत्यम हा. इति संगीतम उच्यते. संगीत हे तिघांनी बनतं. मिलाप आहे. हा. तर असं नाहीये, म्हणजे ते अप्रतिमच आहे आणि त्याच्यामुळेच मी गीत रामायणाचे प्रयोग करू हा. शकते. सो मग मी गीत रामायण म्हटलं नाही आपण कोरिओग्राफ वा. करूया. की चित्रभाषा होती गदिमांची, हम्म. तर चित्रभाषेचं नृत्य भाषा केली. कृष्ण मी सगळ्यात पहिले कमर्शियली केलेला बॅले हा. होता. म्हणजे मी क्लासचा बॅले करायची आधी मी कृष्ण नावाचा बॅले केला. अच्छा. आणि मला लक्षात आलं रिस्पॉन्स लोकांचा बघून की हे लोकांना आवडते, याला वेळ लागेल हम्म. पण हे आपण करत करत राहायचं. राहिलं. आणि मग मी ज्ञानेश्वर केले, मग मी परिणत कवण जन्मला नावाचा एक वेगळा विषय केला. मग तो मी कोणावर होता? परिणत कवण, बरं झालं विचारलं हा. तुम्ही, की परिणत कवण जन्मला हा असा विषय होता की समाजातील ब्राह्मण हम्म. ज्यांनी त्या काळी क्षत्रिय धर्म स्वीकारला, अच्छा. म्हणजे क्षत्रियाचं काम केलं आणि हा. समाजात बदल घडवून आणले. हा. म्हणजे राईट फ्रॉम, आणि त्यांनी त्यांची शस्त्र बदलत गेली पण वृत्ती तीच बरं. की जन्मानी ब्राह्मण, हा. शापादपी शरादपी, अच्छा. की म्हणजे परशुरामांपासून सावरकरांपर्यंत. वा. की परशुरामांचं परशु, मग रावणाचं खडग, मग आर्य चाणक्यांची चाणक्य, बुद्धी त्यांनी हो. शस्त्र म्हणून वा. वापरली. मग खडग बाजीरावांनी आपलं तुझं दांडपट्टा बाजीरावांनी हा. शस्त्र म्हणून वापरला. अच्छा. झाशीच्या राणीने तलवार शस्त्र म्हणून वापरली. हा. लोकमान्यांनी लेखणी, हा. लेखणी शस्त्र म्हणून वापरली. अच्छा. वासुदेव बळवंत फडक्यांनी लाठी वापरली हा. शस्त्र म्हणून, आणि सावरकरांनी कविता शस्त्र कविता. म्हणून वापरली. पण त्या काळात त्यांनी काम क्षत्रियाचं केलं. तर म्हणजे खूप मोठा विषय आहे हा. केवढा विषय आणि केवढा हो. अभ्यास आहे ना त्यामागे. ते मी नाही म्हणू शकत, पण मी म्हणजे तो एक विषय केला. त्याच्यानंतर भारतीय नद्यांवर एक बॅले केला की सरस्वती नदी लुप्त झाली असं म्हणतात, की हा. सरस्वती आणि लक्ष्मी ह्या बरोबर पाहिजेत. म्हणजे खरं तर गंगा, लक्ष्मी, सरस्वती ह्या बरोबर पाहिजेत. हा. तर आपण सगळे तगणार आहोत. हम्म. लक्ष्मी सरस्वती लुप्त झाली आणि ती असं म्हणते की मी लुप्त झाली आहे पण मी या सगळ्या नद्यांच्या
मध्ये माध्यमातून जिवंत आहे जिवंत. आणि तुम्हाला हे जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही बी अवेअर, तुम्ही आता जागे व्हा. सो थोडासा सोशल मेसेज आणि त्याच्यातनं मी आणि आत्ता माझा नवीन बॅले परवाच ओपन होणार आहे 15 तारखेला घटस्थापनेला. तो म्हणजे भगवती. मी देव्यांवर कार्यक्रम करते. दुसरी मला सांगायची गोष्ट म्हणजे मला आय एम रिअली हॅपी टू अनाऊन्स इट की कृष्ण जो बॅले मी केला त्याचे 100 प्रयोग आम्ही पूर्ण केले. सो एखाद्या नृत्य बॅलेचे 100 प्रयोग पूर्ण होणं आपल्याकडे इट इज अ डिफिकल्ट टास्क, पण ते करत राहिल्यामुळे झालं. आणि मी खूप वेगळे वेगळे प्रयोग अजूनही केले. मी बहिणाबाईंवर कार्यक्रम केलाय, मी म्युझियमवर कोरिओग्राफी केली आहे, मी जसं गीत रामायण केलं तसं तुलसीदासांचं रामायण कोरिओग्राफ केलंय. मग अशा बरेच विषय हाताळले. हा, आणि किती वैविध्य आहे ह्याच्यामध्ये. सगळीकडे प्रत्येक विषयाचं नाविन्य वेगळं आहे आणि खरंच यामागे सगळा अभ्यास आणि एक विचार असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एवढी सगळे तुमचे क्लासेस सांभाळणं, कुटुंब सांभाळणं आणि स्वतःचा रियाज आणि स्वतः प्रेझेंटेबल असणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग ही सगळी सांगड तुम्ही कशी घातली त्याविषयी जाणून घ्यायचं. ती ओघाने होत गेली आणि प्रामाणिक तुम्ही असाल ना तर, किंवा तुम्हाला आत्ता काय महत्वाचं आहे हे कळत असेल तर माझ्या मते कठीण नाहीये. म्हणजे अति तिथे माती म्हणतात. एखादं तुम्ही आपलं करत राहिले की तेच करत राहायचं असं नसतं. एखादं आपण करत असतो काम, त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता मला घर महत्वाचं आहे, आत्ता मी गृहिणी असणं जास्ती गरजेचं आहे, आत्ता माझ्यातला आर्टिस्ट जागा असणं, आणि त्याला तुम्हाला घरच्यांचीही उत्तम साथ लागते जी मला कायम मिळाली. मी कायम माझ्या सासूबाईंचं नाव घेते. माझ्या सासूबाईंसारख्या म्हणजे हाही मला योगच वाटतो, परमेश्वरीय योग आहे की आम्ही दोघींनी भेटणं, त्यांनी माझ्या आयुष्यात असणं. कारण एवढा जबरदस्त सपोर्ट आहे मला त्यांचा की मी बिनधास्त घर टाकून जाऊ शकत होते त्या काळामध्ये. आता तर मुलगी माझी मोठी आहे, पण किंवा पहिली 5 वर्ष, माझी मुलगी जन्माला आल्यानंतरची पहिली 5 वर्ष पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझं माझ्या मुलीकडे होतं की 5 वर्षापर्यंत पूर्ण आपलं लक्ष आपल्या मुलांकडे, आणि त्यानंतर आपण करिअर करावं. अशा काही गोष्टी त्या वेळेला मॅनेज केल्या आणि ते घडत गेलं. फिटनेस बद्दल म्हणशील किंवा प्रेझेंटेबल बद्दल म्हणशील तर त्याची आवड मला पहिल्यापासूनच होती. कारण नर्तक हा दिसत असतो, गायकासारखं म्हणजे गायक पण दिसत असतो, पण त्याच्या आवाजाकडे लोकांचं लक्ष असतं. नर्तकाचं म्हणजे तो पूर्ण दिसत असतो, त्याची संपूर्ण शरीर बोली फार महत्वाची बॉडी लँग्वेज, आणि ती बघणेबल म्हणजे बघू शकले पाहिजेत लोक. तुम्ही असे विचित्र जाड झालात तर लोक, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आधीच याला प्रेक्षक वर्ग मिळणं कठीण आहे, त्यात तुम्ही प्रेझेंटेबल नसाल. आणि मला नेहमी असं वाटतं की या फील्डला आपण ग्लॅमरस केलं पाहिजे. आजची गरज आहे ती, म्हणजे उथळपणा नाही येतो, म्हणजे उथळ नसा तुम्ही, पण एक ग्लॅमर, एक त्याला क्लास. तुम्हाला 100 तरुण मुलांचा घोळका उभा असेल तर त्यांना वळून बघावं असं वाटलं पाहिजे की अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे चालणं वेगळं आहे, हे बोलणं वेगळं आहे, मला हे करावं असं वाटतंय. ह्याच्यासाठी जे सिनियर आहेत त्यांनीच असं भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. त्या भानात कदाचित ते आलं असेल. आणि आता ही शाश्वत कला आहे, म्हणजे भारताची परंपरा आहे, कथ्थक आणि भरतनाट्यम ह्या दोन्ही नृत्यशैली, तसंच ओडिसी, असं वेगवेगळे घेऊ आपण. पण पाश्चात्य देशांमध्ये जसा एक त्या कलेला जो सन्मान दिला जातो, एक जे व्यासपीठ दिला जातं, आपल्याकडे बरेचसे महोत्सव होतात. म्हणजे तुम्ही सुद्धा बऱ्याच महोत्सवांमध्ये गेलात आणि जगभरात फिरलेले आहात, तर तुम्हाला जगामध्ये नृत्याचं कसं स्थान आहे आणि आपल्या भारतामध्ये नृत्याचं कसं स्थान आहे त्याविषयी थोडंसं सांगा. आपल्याकडे आहे उदासीनता, म्हणजे प्रत्यक्ष स्पष्ट सांगायचं झालं तर उदासीनता आहे. काही पॉकेट्समध्ये ती नाहीये, पण काही पॉकेट्समध्ये जिथे पैसा आहे तिथे उदासीनता आहे, आणि जिथे प्रयोगशीलता आहे तिकडे ती नाहीये. सो मला असं वाटतं की प्रयोगशील आहेत आपल्याकडे काही संस्था, आणि काही संस्थांकडे पैसे आहेत, तर हे एकत्र यायला पाहिजे. आणि क्युरेशन व्हायला पाहिजे, स्क्रुटिनी व्हायला पाहिजे, दोन्ही आहे. म्हणजे क्युरेशनही व्हायला पाहिजे की काय चाललंय आपल्या आजूबाजूला. म्हणजे मी आज स्पष्टपणे सांगते की मी मुंबईत गेली 27 वर्ष आहे, मी एवढं काम करते, पण आजही मी नेहरू सेंटरला केलंय परफॉर्म, आणि आता परवा परत करते. पण NCPA सारखी इतकी मोठी संस्था जी कला आर्ट
मी नाही नाचले अजून एनसीपीला. अच्छा. म्हणजे मागे लागून त्यांच्या एक फॉलोअप ठेवला तर मी कुठल्याही संस्थेचं नाव नाही, हो. म्हणजे हे व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं. आणि की आपण जगभरात जातो आपण आणि जगभरात आपल्या जातो. महाराष्ट्रात असं होतंय. असं होतंय की मी नाही नाचलेले अजून, आणि ही फॅक्ट आहे. हा. म्हणजे माझी चूक असेल त्याच्यात कदाचित, की ते एक फॉलोअप घेणं, ते कोणाच्या तरी मी करते असं म्हणणं. पण मला असं वाटतं की प्रत्येक मोठ्या संस्थे ज्यांनी ती सुरू केली आहे, ज्या उद्देशाने सुरू केली आहे, त्या उद्देशामध्ये असं आहे की ह्या कलांना एक उत्तम प्लॅटफॉर्म आणि त्याला एक दर्जेदार कला आहेत वा. त्या लोकांपर्यंत पोहोचवणं. तर तुमचे एक टीम असली पाहिजे. हा. जसं मला असं वाटतं की आता ती हा. NMACC जी आहे, अच्छा. त्यांनी ते आता मला वाटतं त्यांचं आहे की त्यांची एक हा. टीम आहे जी बघते की कुठे कुठे काय काय चांगलं चाललंय, हा. आणि ते विच इज गुड. हम्म. असं काहीतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मोठ्या मोठ्या महोत्सवांमध्ये सुद्धा हा. मला असं वाटतं की त्याच्यात अनेक असे महोत्सव आहेत की जिथे नृत्य होत नाही, हम्म. पण नृत्याचा सहभाग झाला पाहिजे. हा. कारण नृत्य ही कधीच छोटी कला नव्हती, ती कायम मोठी कला होती. हा. आणि भगवान शंकरांनी प्रथम नृत्यच केलं हा. आणि मग पुढे सगळा विषय विस्तारित झालाय. त्याचं भान कोणी विसरू नये असं मला खरंच मनापासून वाटतं. हा. तर ती, आणि परदेशामध्ये तुम्हाला मान मिळतो. कारण मी आता ICCR तर्फे जी ग्वातेमालाला गेले, आणि ज्या पद्धतीने स्पॅनिश बोलतात तिथे फक्त, हा. पण आमच्या मधली भाषा होती नृत्य. वा. आणि त्यांना समजत होतं, ते रिसीव्ह करत होते, ते रिस्पेक्ट देत होते, आणि त्यांना असं वाटत होतं की आपण, अरे हे किती छान आहे. वा. नॉन बायस्ड अशी त्यांची रिॲक्शन होती. आपल्याकडे कार्यक्रमाला येताना आता खूप त्याच्यात म्हणजे मोबाईलमध्ये लक्ष असतं, अटेन्शन स्पॅन कमी झालाय, हे सगळं वाढत चाललंय. हा. आणि हे सगळं जर स्थिरावायचं असेल तर नवीन पिढी, हा. बाळ जन्माला येतं तेव्हापासनं तो संस्कार सुरू झाला पाहिजे की आपली भारतीय कला, आपली भारतीय संस्कृती, आपला ठहराव, हा. आपली मोक्षाकडे नेणारी कला, वा. हे सगळं रुजवलं पाहिजे तरुणांमध्ये, तर ते होईल. नक्कीच. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून जास्ती प्रमाणात होईल, कारण आपलं तुम्ही एवढं छान बोलताय आणि तो विचार देण्याचं काम करताय. तुमचे खूप खूप आभार आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण संवाद साधतो आहे कथक नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याशी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमाअंतर्गत कथक नृत्यांगना सोनियाताई परचुरे यांना आमंत्रित केलं आहे. सोनियाताई, अर्थातच आता आपली चर्चा चालली आहे कसं आताचं कथक नृत्याचं एकंदरीत वातावरण आहे त्याविषयी. आता थोडं रियालिटी शोचं म्हणजे सगळ्या कार्यक्रमांमध्ये आली रियालिटी, सगळ्या वाहिन्यांवर एक भडीमार असतो त्या रियालिटी शोजचा. तर त्यातनं थोडंसं पिढी घडताना थोडं इकडे म्हणजे त्यांना पैसा लगेच हवा असतो आणि मेन म्हणजे प्रसिद्धी लगेच हवी असते. प्रसिद्धी मिळाली की ओघाने पैसा येतो. पण पालकांचं पण ते फारच हे, मुलांनी व्यवस्थित शिक्षण घेऊन नंतर मग परफॉर्मन्सकडे वळावं. एक तर त्यांचं बालपण आपण हरवून त्यांच्याकडनं हिरावून घेतो या रिअलिटी शोमुळे. अगदी लहान लहान 4-5 वर्षाची मुलं त्यामध्ये, म्हणजे मी टोटल विरोधात आहे, पण तुम्ही त्या रिअलिटी शो बद्दल तुमचं मत सांगावं. काही ना समाजामध्ये बदल खूप जोमाने घडतात. त्यातला तर हा बदलाचा एक भाग आहे असं मला वाटतं. जसं इंटरनेट आलं, जसं वायफाय आलं, जसं हे कसं आहे की हे पण सगळीकडे पसरलं ना. म्हणजे आता युट्यूब, इंटरनेट, बेसिकली एव्हरीबडी कॅन वॉच एनिथिंग ऑन देअर आयफोन, फोन. मला म्हणायचंय की मग गुरखा आपल्या बिल्डिंग मधला असतो, तो पण ते बघतो, पण त्यालाही तो अधिकार वाटतो त्याचा. असं वाटतं की म्हणजे काय, माझ्या हातात मी बघणारच, मग मी काय करू उरलेल्या वेळात. तर हा काय बदल आहे, म्हणजे हा तुम्हाला माहितीये की हा चुकीचा बदल आहे. तसंच मला रियालिटी शोजचं वाटतं की हे न टाळता येण्यासारखं आहे. आता मला खूप वेळा वाटतं की अरे ह्यानी नाही बघितला पाहिजे फोन आता, ह्यानी माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण मी तो बदल नाही करू शकत. तसा हा बदल आहे की हे इनएव्हिटेबल आहे, माझ्या हातातच नाही. म्हणजे ह्याच्यावर आपण काही कमेंट करणं म्हणजे काळोखामध्ये ओरडण्यासारखं आहे की आपलं कोणीच ऐकणार नाहीये. त्यामुळे लेट्स नॉट वेस्ट टाइम ऑन दिस, असं मला खरंच मनापासून वाटतं.
आणि मला ह्याचा काउंटर पार्ट म्हणून असंही वाटतं की माझ्याकडचा आता मी 27 वर्ष क्लास घेते. रियालिटी शो पहिला सारेगम आला असेल तेव्हापासून समजा आता 10 वर्ष 15 वर्ष आपल्याकडे रियालिटी शोज आले तसं आपण म्हणूया. माझ्याकडचा कुठलाही पालक, मी अत्यंत अभिमानाने सांगते की कधीही मला येऊन म्हणाला नाही की ताई आमच्या मुलीला रियालिटी शो मध्ये भाग घ्यायचा आहे. नाही, त्यांना असं वाटलंच नाही कधी. कारण तुम्ही तसं वातावरण निर्माण केलं तर तुमचा पालक तुम्हाला म्हणणार नाहीये. बरोबर. तुम्हाला ठरवायचंय की त्याच्याबरोबर आपण मागे धावायचंय का. तुम्ही जर स्थिर उभे राहिलात तर तुमच्याकडे लोक येणार आहेत. आणि त्या स्थिरतेवर माझा जास्ती विश्वास आहे. अस्थिरतेवर बोलण्यापेक्षा स्थिरतेवर माझा जास्ती विश्वास आहे. त्यामुळे ह्या रियालिटी शोजवर, कारण अनेकदा माझ्या कमेंट करून झाल्यात. बरं, ह्याच्या पुढे मी हेही कबूल करते की माझ्याकडे जर रियालिटी शो आला जज म्हणून तर तो मी घेणार आहे. अच्छा, परीक्षक म्हणून. परीक्षक म्हणून मी घेणार आहे. बरं. कारण मला त्याच्यातनं मी काय बघणार आहे की पॅन इंडिया होतो ना शेवटी. तुम्ही पॅन इंडिया काम होतं असं नाही, पण तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर जाता. सो मला उद्या भुवनेश्वर मध्ये कार्यक्रम मिळाला तर मी कथ्थक डान्सर म्हणून मला 100 लोक असे ओळखणार आहेत की आपको देखा था टेलिव्हिजन. झालं, माझं अर्ध काम झालं. अच्छा. मी देताना मी प्युअर क्लासिकलच नाचणार आहे, पण मला कधीतरी रियालिटी शोजचं जज बनून ते वेस्टर्न मी वापरणार आहे. त्यामुळे इट्स नॉट एथिकल ऑन माय पार्ट की मी ह्याच्यावर कुठली कमेंट करावी. जज म्हणून या किनाऱ्यावर न उत्तम आहे, त्या किनाऱ्यावर जायचं की नाही, म्हणजे धबधब्याच्या बाजूला उभं राहून सेल्फी काढायचा का नाही हे इतकं सांगून सुद्धा काढतात आणि धबधब्यात पडतात. काय करणार, तसं आहे. नक्कीच. आता अगदी पर्सनल थोडंसं विचारते, कारण अतुल दादांमुळे आज आपण भेटलो आणि आज तुमची सुंदरशी मुलाखत झाली. तुमचे सगळे नृत्याविषयाचे विचार ऐकता आले आणि खूप अनमोल मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थी किंवा आपल्या प्रेक्षकांना मिळालं. आता अतुल दादा आणि तुमची भेट कशी झाली आणि कसं बॉन्डिंग? बापरे, पण हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, त्याच्याबद्दल मी काय सांगू. पण आम्ही नाटकात भेटलो. तुझे पाशी नाटकात आम्ही एकत्र काम केलं. म्हणजे अतुलने श्याम आणि मी गीता नावाचं कॅरेक्टर केलं. तुम्हाला तुझे पाशी पु ल देशपांड्यांचं नाटक जर माहिती असेल तर ही अतिशय फेमस जोडी होती श्याम आणि गीता. आणि आमचं सुदैव असं की त्यांच्या 75ला, पुलंच्या 75ला तुझे पाशी पुन्हा डिरेक्ट केलं गेलं. जयंत सावरकरांनी, आता आपल्यात नाही अण्णा, पण जयंत सावरकरांनी ते डिरेक्ट केलं. आणि त्याच्यात त्यांनी मला कास्ट केलं गीता म्हणून आणि अतुलला श्याम म्हणून. आणि पुण्याच्या प्रयोगाला PL स्वतः बघायला आले होते आणि ते प्रयोगानंतर म्हणाले की वा, मला बऱ्याच वर्षांनी त्या वयाचा श्याम आणि त्या वयाची गीता बघायला मिळाली. मुली, तू चांगलं काम करतेस, असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं. आणि तुम्हाला श्याम मिळाला आणि मला श्याम मिळाला. म्हणजे पुलंचेच आशीर्वाद. अगदी पुलंचे आशीर्वाद. इनफॅक्ट आमच्या लग्नाच्या दिवशी सकाळी त्यांनी अतुलला फोन केला, पु ल देशपांड्यांनी, आणि म्हणाले अरे माझ्या तब्येतीच्या कारणाने मी येऊ शकणार नाही लग्नाला, पण नांदा सौख्य बरे, तुम्ही तुझा उत्तम होऊ देत संसार, असं त्यांनी सकाळी 7 वाजता अतुलला फोन केला. तर खरंच त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे. पण मला थोडीशी उत्सुकता आहे, तुम्ही शिस्तबद्ध, अगदी टिपिकल पुणेरी म्हणू आपण तशा थोड्या, आणि अतुल दादा अगदी म्हणजे खवय एकतर आहेत. आणि अतिशय गैरसमज आहे, पुणेरी नको, मी मुंबईकर असली. आणि दुसरी गोष्ट, मी अजिबात माझ्यामध्ये शिस्त नाहीये. माझ्यामध्ये शिस्त वेन इट कम्स टू डान्स तेव्हाच फक्त शिस्त आहे. अदरवाईज सगळी शिस्त, व्यवस्थितपणा, चोखंदळपणा, वेळेचं सगळं म्हणजे मॅनेजमेंट, हे सगळं अतुलचं आहे. अतुल इज व्हेरी परफेक्ट. आणि हो, खवय्ई आहे तो, पण ती त्याची आवड झाली. पण अदरवाईज सगळंच म्हणजे व्यवहार, पुढचा विचार, प्लॅनिंग आणि शिस्तबद्धता, काय म्हणतो आपण, सभ्यता, ही सगळीच अतुलमध्ये माझ्यात नाहीच आहे, त्याच्यात जास्तीच आहे. पण छान कॉम्बिनेशन आहे तुमच्या दोघांचं, आणि दोघंही कलाकार म्हणून आम्हाला फार फार आवडतात. आणि इतकी वर्ष तुम्ही आम्हाला खूप आनंद दिलात. तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार, आणि व्यक्तिशः तुमचे आभार, कारण आज नवरात्रोत्सवानिमित्त तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात. तुमच्या भावी प्रोजेक्टसाठी, सगळ्या प्रयोगशील जीवनासाठी आणि सुदृढ संपन्न आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमाअंतर्गत कथक नृत्यांगना सोनियाताई परचुरे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आपण लवकरच ही आपण युट्यूब चॅनलवर देखील पाहणार आहोत. तर नवीन अतिथींसह भेटूया पुढील जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. Acharya 90